पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। नमस्कार, पवित्र समय न्यूज़ में आप सभी का स्वागत है। आज हम मौजूद है कुर्ला के नेहरू नगर शाखा क्रमांक 169 पर। ये जो विभाग प्रमुख जो यहाँ के जो है महेश पेडनेकर, इनके द्वारा जो विभाग 6 पड़ता है यहाँ पर, तो उनके द्वारा बाला साहेब स्मृति दिन के पर यहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। तो आइए हम कुछ नेतागण से जानते हैं जो इस बारे में। आइए चलिए। आज शिवसेना विभाग क्रमांक 6 कलिना विधानसभा याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की तुम्ही लोकांचा उत्साह, लोकांची गर्दी आणि रक्तदान देण्यासाठी हा एक कार्यक्रम आहे जिथे लोक समोरून आपलं रक्त देतात, एक रक्त देऊन लोकांचा जीव वाचवतात। नेहमी डॉक्टर महेश पेडनेकरांच्या वतीने काही ना काही कार्य होत राहते। आता ते विभाग प्रमुख झाल्यानंतर त्यांनी जसं शिवसेनाचं आपण सगळे ऐकतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण होतो आहे, ते डॉक्टर महेश पेडनेकरच्या वतीने आपल्याला प्रत्येक वेळी आम्ही यांना 15-20 वर्षांनी ओळखतो आहे, पण बघितलेलं आहे तर समाजामध्ये ते समाजकारण म्हणून जास्त लक्ष देतात आणि हे त्याची पोचपावती आहे की लोक द्यायला आले। हे नाही की लोक काहीतरी एखाद्या वेळी आपण एखादा कार्यक्रम ठेवतो, हळदी कुंकुम ठेवतो किंवा एखादी भेट वस्तू देतो तर लोक भरभरून येतात काहीतरी घ्यायला, पण हा कार्यक्रमामध्ये लोक समोरनं आपलं रक्त द्यायला आले तर हे त्यांची पोचपावती आहे की त्यांनी समाजाकडे त्यांनी काय दिलं आणि लोकांनी त्यांना परत काय केलं। मी परत ही पूर्ण टीमला, सरांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्य करतात। धन्यवाद। सन्माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना विभाग क्रमांक 6च्या वतीने नेहरूनगर शिवसेना शाखा क्रमांक 169 या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना प्रमुख हे जरी आज देहरूपी आमच्यात नसले तरी विचाररूपी ते आज आमच्यामध्ये आहेत आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचाच भाग म्हणून आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी होतं आहे। तुम्ही बघताय लोकांचा उत्साह प्रचंड आहे। त्याच्यामध्ये शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हिरिरीने भाग घेत आहेत। आज देशामध्ये रक्तदान एकतर नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, रक्त हे कुठल्याही कारखान्यात बनत नाही, कुठल्याही लॅबमध्ये बनत नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही प्राण्याचं रक्त मनुष्याला चालत नाही। म्हणजे मनुष्याचंच रक्त मनुष्याचा जीव वाचवू शकतो। आज रक्ताअभावी देशामध्ये, जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती मृत्यू होत आहेत। रक्तदानाचं प्रमाण जेवढी लोकसंख्या आहे, साधारणतः 130 करोड भारताची लोकसंख्या आहे, पण त्यातले 75 लाख ते 1.25 करोड लोकच रक्तदान करतात। पण रक्तदान करणं हे गरजेचं आहे। हा अवेअरनेस करण्याच्या दृष्टिकोनातून आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावं यासाठी हा एक शिवसेना विभाग क्रमांक 6चा छोटासा प्रयत्न आहे। यापुढेही शिवसेना असेच चांगले लोकोपयोगी उपक्रम माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली म्हणून यापुढेही राबवत राहतील याची मला खात्री है। अभी तक कितने लोग ब्लड डोनेशन करके गए? अभी तक जो मेरे पास जानकारी है वो 100 का आंकड़ा बहुत पहले ही पार हो गया है। अभी एग्जैक्ट मैं जानकारी लेके आपको बता सकता हूँ, लेकिन आप देख रहे हो जिस तरीके से लोग यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा तादाद में जमा है और ब्लड डोनेट करना चाहते हैं, अच्छे कारण के लिए डोनेट कर रहे हैं। कोई भी उनके मन में जैसे मनोज जी ने बताया कि कुछ लेने के लिए नहीं आए हैं, देने के लिए आए हैं और यही शिवसेना में चलता है। शिवसेना
जिसको समझ में आई है वो हमेशा लोगों को देने की बात करता है और लोगों को देने में ही विश्वास रखता है। ये इसके बाद कहाँ पे ब्लड डोनेशन का लगने वाला है? अभी आज तो ये है, इसके बाद का डोनेशन कैंप हम लोग सोच रहे हैं कि कुर्ला वेस्ट में एक लगाना ज़रूरी है। कालीना के वाकोला के उस पट्टे में भी एक होना चाहिए। अभी हमारे मित्र एडवोकेट सुधीर खातू जी ने भी बताया कि नेक्स्ट वीक में वो पूरे कुर्ला वेस्ट की सभी शाखाओं में कैंसर डिटेक्शन का कैंप लगाने जा रहे हैं। तो आज की डेट में कैंसर का प्रमाण भी दिन ब दिन बढ़ते जा रहा है और बहुत सारे लोगों की जान उसकी वजह से जा रही है। तो लोगों को एक मदद के हिसाब से उन्होंने शिवसेना की चारों शाखाओं के अंदर और उनके खुद के ऑफिस में भी ये कैंप लगाने का मुझे बताया है। माननीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विभाग क्रमांक 6 या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की आज संपूर्ण जगामध्ये रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट साहेबांनी जे सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर रक्तदान करणं म्हणजे फार मोठं श्रेष्ठदान आहे। कारण आज जगामध्ये पाहता आहे की आज एवढी जी लोकसंख्या वाढलेली आहे, पण प्लेटलेट्स कसे तयार करतात किंवा रक्तदान कशा पद्धतीने झालं पाहिजे, आज लोकांना रक्त मिळत नाही आहे। त्या ठिकाणी हेमॅटॉलॉजी असतील, लोकांना लहान लहान मुलांना देखील रक्तदान न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे। आणि माझ्यासारखी एक सर्वसामान्य नगरसेविका लोकांमध्ये ज्यावेळी आम्ही काम करतो तर आमचा एक मोठा अनुभव आहे की रक्त जर मिळालं नाही तर किती तारेवरची कसरत करावी लागते। आणि म्हणून ज्या वेळेला पण मला स्वतःला फोन येतात त्यावेळेला मी माझं स्वतःचं रक्त देते, कारण एखाद्याचा जीव वाचत असेल तर रक्तदान करणं श्रेष्ठदान आहे। हा अनुभव घेऊनच या विभाग क्रमांक 6 या ठिकाणी माननीय डॉक्टर महेश पेडणेकर साहेब तसंच त्यांचे सहकारी सर्व शिवसैनिक महिला आघाडी असेल किंवा पुरुष वर्ग असतील, शिवसैनिक बांधव असतील, या सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। खरं तर मी सर्व शिवसैनिकांना आणि माझ्या महिला आघाडीला महेश पेडणेकर आणि माझ्या सहकारी माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर ताई ह्या ठिकाणी आहेत, सर्वांनी ह्या ठिकाणी सहभाग घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रक्तदान शिबिर आयोजित केलं। खरोखर त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि अभिनंदनही करते की येणाऱ्या भविष्यामध्ये याचं उदाहरण घेऊन प्रत्येक विभागामध्ये सुद्धा अनेक असे कॅम्प घ्यावेत, आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील किंवा कॅन्सर पीडित जे आहेत यांनासुद्धा रक्तदान करण्यासाठी आपण सर्वस्वी या ठिकाणी सहकार्य करू एवढंच सांगते आणि धन्यवाद। आज 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये जे जवान मृत्युमुखी पडले त्यांना मी या ठिकाणी अभिवादन करते। आणि खरं तर आज 17 नोव्हेंबर 2012ला माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन। आज या गोष्टीला 11 वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। शिवसेना ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारी आहे। माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्याच भावनेने प्रेरित होऊन या ठिकाणी आज विभाग क्रमांक 6चे विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर, महिला विभाग संघटक सौ अश्विनी मते आणि संपूर्ण पदाधिकारी आणि शिवसैनिकांमार्फत या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मला असं वाटतं की रक्तदानाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केलं पाहिजे। कारण जर आपण आकडेवारी बघितली तर फार कमी लोक रक्तदान करतात आणि त्याच्यामुळे रक्तदानाचं महत्त्व हे लोकांना कळलं पाहिजे। कारण 15 ते 20% मृत्यू हे रक्त न मिळाल्यामुळे भारतामध्ये होत आहेत आणि फक्त 0.6% लोकच हे रक्तदान करतात आणि त्याच्यामुळे रक्तदान जास्तीत जास्त लोकांनी करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी लोकांना आज या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक चांगला प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळालेला आहे। धन्यवाद।
सर काफ़ी तादाद में यहाँ पे लोग आए हैं ब्लड चेकअप कराने के लिए, क्या कहना चाहेंगे लोगों को? आज विभाग क्रमांक 6 डॉक्टर महेश पेडनेकर की तरफ से उन्होंने ब्लड डोनेशन कैंप आयोजित किया है। सुबह से 100 से भी ज़्यादा लोगों ने ब्लड डोनेट किया है। ये बहुत बड़ी उपलब्धि है, क्योंकि जब 2000 लोगों को अप्रोच किया जाता है तो उसमें से सिर्फ 200 लोग ही क्वालिफाई होते हैं ब्लड डोनेट करने के लिए, क्योंकि कुछ लोगों ने पहले दिन दवाई खाई हुई थी, उनको किसी को बुखार होता है, कोई ड्रिंक किया होता है, इसलिए सिर्फ 10% लोग क्वालिफाई होते हैं ब्लड डोनेशन के लिए। तो सुबह से अगर 100 से ज़्यादा हुए तो बहुत बड़ी उपलब्धि है। वैसे ही कलीना विधानसभा कुर्ला वेस्ट में अगले हफ्ते में हम माउथ कैंसर कैंप आयोजित कर रहे हैं पाँचों शाखा में, क्योंकि हम देखा गया है कि महिलाएं जो तंबाकू से मिश्री करती है, कुछ जेंट्स लोग भी तंबाकू खाते हैं। वैसे अब जब जो नई पीढ़ी आई है वो सिगरेट और हुक्का भी लेती है, तो उनको माउथ कैंसर डिटेक्शन करना बहुत ज़रूरी है कि अर्ली स्टेज में डायग्नोसिस हो सके और उसका इलाज कर सके। तो टाटा हॉस्पिटल की तरफ से हम अगला हफ्ता पूरा माउथ कैंसर के लिए पाँचों शाखा में शेड्यूल किया है। तो कृपया ज़्यादा से ज़्यादा आने के लिए मैं सबको आग्रह करता हूँ। धन्यवाद। इसको लेकर कहीं ना कहीं सरकार ने पूरी जगह से बैन किया है, उसके बावजूद इसके ऊपर अंकुश पूरी तरीके से नहीं लग पा रहा है। इसके लिए क्या होना चाहिए? नहीं, गुटखा बैन है बट टोबैको बैन नहीं है। तो टोबैको तो आज चल रहा है, टोबैको मिश्री जो करते हैं दंत मंजन उसमें आ रहा है। फिर जो नया युवा पीढ़ी है वो हुक्का के द्वारा ले रही है, सिगरेट पी रही है, तो बैन कुछ भी नहीं है। वैसा हो रहा है, उनका ज़्यादा बढ़ रहा है हुक्का की वजह से। इसलिए मैं ज़्यादा से ज़्यादा जो यंग पीढ़ी है उनको आमंत्रित करता हूँ कि आप आके चेक करो तो अर्ली डायग्नोसिस हो सके। आपने देखा होगा यहाँ पर जो कहीं ज़्यादा पैमाने पे यहाँ पर जो लोग आए हुए रक्तदान शिविर करने के लिए, तो ऐसे ही खबरों के लिए देखते रहे पवित्र समय न्यूज़। मैं अरेज गुजेटी, कैमरा मिलिंद गाजी के साथ।